विशेष मराठी कथेमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे चांदीचे सिक्के। एका राजाच्या दरबारात एक हुशार मंत्री होता। त्याच्याकडे प्रत्येक समस्येचे निराकरण होते। राजाने आपल्या मंत्र्याशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही मोठा निर्णय घेतला नाही। राज दरबारातील इतर लोकांना या मंत्र्याचा हेवा वाटायचा। एके दिवशी राज दरबारात राजा आपल्या मंत्र्याला म्हणाला, तू खूप हुशार आहेस, पण तुझा मुलगा खूप मूर्ख आहे। राजाचे म्हणणे मंत्र्याला आवडले नाही आणि मंत्र्याने राजाला विचारले, महाराज, असे का म्हणताय? माझा मुलगा मूर्ख आहे असे का वाटते? राजा म्हणाला, रोज सकाळी जेव्हा मी जनतेला भेटायला जातो तेव्हा तुझा मुलगाही तिथे असतो आणि मी रोज तुझ्या मुलाला विचारतो की सोन्या चांदीमध्ये सर्वात मौल्यवान काय? तुझा मुलगा प्रत्येक वेळी चांदी असे उत्तर देतो। राजाचे हे बोलणे ऐकून दरबारात उपस्थित असलेले लोक मंत्र्याकडे पाहून हसू लागले आणि मंत्र्याला वाईट वाटले। मंत्री काहीही न बोलता आपल्या घरी परतले आणि घरी येताच मंत्र्याने आपल्या मुलाला विचारले, सोन्या चांदीमध्ये काय मौल्यवान आहे? मुलगा लगेच उत्तरला आणि म्हणाला, बाबा, सोने। मंत्री पुत्राला म्हणाले, सोने हा मौल्यवान धातू आहे हे माहीत असताना तू राजाला चुकीचे उत्तर देऊन चांदीला मौल्यवान धातू का म्हणतोस? मुलगा म्हणाला, बाबा, राजा रोज सकाळी जनतेला भेटायला येतो आणि रोज मला बोलावून माझ्या समोर 2 नाणी ठेवतो। त्यातील एक चांदीची आणि दुसरी सोन्याची नाणी असते। नाणे ठेवल्यानंतर राजा मला या दोघांमधील अधिक मौल्यवान वस्तू घेण्यास सांगतो आणि मी चांदीचे नाणे उचलतो। हे पाहून राजा हसतो आणि निघून जातो। मंत्र्याने आपल्या मुलाला विचारले, तू रोज चांदीचे नाणे का उचलतोस? आता संपूर्ण दरबार माझी चेष्टा करत आहे। मंत्र्याचे म्हणणे ऐकून मुलगा त्याला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि तेथे त्याने एक पेटी उघडली। पेटी चांदीच्या नाण्याने भरलेली होती। इतके चांदीचे नाणे पाहून मंत्री आश्चर्यचकित झाले। मुलगा म्हणाला, बाबा, ही ती चांदीची नाणी आहेत जी राजा मला रोज देतो। ज्या दिवशी मी राजाला योग्य उत्तर देईन, राजा मला हे प्रश्न विचारणे बंद करेल आणि मला दररोज एक नाणे मिळणे बंद होईल। यामुळे माझे नुकसान होईल। दुसऱ्या दिवशी मंत्र्याने आपल्या मुलाची हुशारी राजाला सांगितली आणि मंत्र्याच्या मुलाची हुशारी पाहून राजा खूप प्रभावित झाला। धडा: आपण आपली क्षमता दाखवू नये। वेळ आली की तुम्ही किती सक्षम आहात हे प्रत्येकाला आपोआपच कळते।